Good morning, students. Today we are going to see our new topic. First of all, we have to see our syllabus. There are 4 sections in our English textbook. First one is section 1, prose. In section 1 there are 8 topics. Section 2, poetry. In section 2 poetries there are 8 topics, and section 3 is writing skill. In writing skill there are 6 topics, and section 4 genre drama. In drama there are also 4 topics. Okay, so today we are going to see section 1 prose 1.1 An Astrologer's Day, written by R.K. Narayan. So let's see R.K. Narayan's An Astrologer's Day. We are going to start with icebreakers. First one, discuss with your partner and complete the activity. What are your strengths? So students, here we have to write about our strengths. स्टुडंट्स, तुम्हाला इथे तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत ते सांगायचे आहेत. 1 एक्झाम्पल इज गिवन फॉर यू. ऑलरेडी एक्झाम्पल 1 दिलेलं आहे. काय सांगितलं आहे, स्ट्रेंथ म्हणजे काय सांगितलेलं आहेत. एक्झाम्पल युअर्स हॉबीज. ओके, काय हॉबीज आहेत, काय स्ट्रेंथ आहे तुमची, तर पेंटिंग अँड ड्रॉइंग असं सांगितलेलं आहे. पुढे सांगितलं त्यांनी, वाय डू यू फील सो, कसं वाटतं तुम्हाला ते, काय फील होतं. कॅन व्हिज्युअलाइज ऑर एक्सप्रेस. अँड पुढचा ब्रॅकेट काय सांगितलेलं आहे, इन युअर स्ट्रेंथ व्हॉट आर द ड्रीम करिअर अपॉर्च्युनिटीज. तुमचे स्ट्रेंथ्स असतील पेंटिंग, ड्रॉइंग, डान्सिंग, सिंगिंग, हे जर तुमचे स्ट्रेंथ्स आहेत तर त्याच्यामध्ये ड्रीम करिअर काय असू शकतं. तुमच्या स्ट्रेंथ्समुळे तुमच्या हॉबीजमध्ये काही करिअर अपॉर्च्युनिटीज पुढे राहणार आहेत का, असणार आहेत का, हे विचारलेलं आहे. तर तिकडे करिअर अपॉर्च्युनिटीज सांगितले आहेत, कमर्शियल आर्टिस्ट और कार्टूनिस्ट. इकडे तुम्ही स्ट्रेंथ्स तुमच्या सिंगिंग, डान्सिंग, स्विमिंग, प्लेईंग काहीही सांगू शकता. ओके, कम्प्लीट. नेक्स्ट वन, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज और टाउन और सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. बघा, आपण आपल्या आठवडा बाजारामध्ये सर्वजण गेलेले आहेत. आठवडा बाजाराचा जो काही सीन आहे तो कसा असतो लोकल मार्केटचा, व्हेरी अट्रॅक्टिव्ह असतो. मग तो टाउनमधला असू दे, सिटीमधला असू दे किंवा कधी विलेजमधला असू दे. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल देअर वेअर्स. बघा, त्याच लोकल मार्केटमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी बसलेले असतात. वेअर्स म्हणजे वस्तू सांगितलेला आहे. ठीक आहे, वेगवेगळे त्यांचे व्यवसाय असतात. ऑक्युपेशन्स व्यवसाय, तिकडे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे व्यवसाय असतात म्हणून सांगितलेलं आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. इथे तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि सांगायचं आहे की कोणते लोक तिकडे बसलेले असतात. त्या लोकल मार्केटमध्ये कोणकोणते व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पाहायला मिळतात हे तुम्हाला इकडे सांगायचं आहे. ठीक आहे, फर्स्ट इज गिवन फॉर यू, सेलिंग फ्लावर्स, फूल विक्रेते. सेलिंग ग्रॉसरी आपण मार्केटमध्ये पाहतो, ते ग्रॉसरी विक्रेते बसलेले आहेत. इकडे तुम्ही अजून काय काय सांगू शकता, व्हेजिटेबल सेलर आहेत म्हणून सांगू शकता, किंवा सेलिंग व्हेजिटेबल्स, सेलिंग फ्रूट्स. अजून काय काय सांगू शकता, सेलिंग क्लॉथ्स, कपडे विक्रेते पण बसलेले असतात तिकडे. अजून काय काय सांगू शकता तुम्ही, नट वेंडर वगैरे असतात सांगितलेलं आहे. अशा बरेच लोक तिकडे बसलेले असतात म्हणून तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ विलेज और टाउन or city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment.
बघा काय सांगितलेलं आहे. तुम्हाला माहितीच असेल, सिटी, टाउन किंवा विलेजमध्ये आपल्याला जनरली दिसत असतं की एका ठराविक ठिकाणी एक ॲस्ट्रोलॉजर बसलेला असतो रोड साईडला, आणि तो कसा बसलेला असतो, त्याचे प्रोफेशनल इक्विपमेंट घेऊन बसलेला असतो. ॲस्ट्रोलॉजर म्हणजे कोण? ज्योतिष, म्हणजेच भविष्य सांगणारे. ठीक आहे, असे हे भविष्य सांगणारे आपले वेगवेगळे इक्विपमेंट घेऊन रोड साईडला बसलेले असतात. हे आपल्याला सिटीमध्ये पण दिसतं, विलेजमध्ये पण दिसतं, टाउनमध्ये पण दिसतं. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. बघा काय सांगितलेलं आहे, तुम्हाला इकडे तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचं आहे आणि काय सांगायचं आहे, त्याचा व्यवसाय चालवण्यासाठी त्याला कोणकोणत्या वस्तूंची गरज असते किंवा त्याचा व्यवसाय चालवण्यासाठी कोणकोणत्या वस्तू तो वापरतो. ॲस्ट्रोलॉजर भविष्य सांगत असताना कोणकोणत्या वस्तूंच्या बेसिसवर तो तुझं भविष्य सांगतो ते सांगायचे तुम्हाला. वन इज गिवन फॉर यू, पॅरट, कार्ड एटसेट्रा. माहितीत आपल्याला काही ठिकाणी पॅरट्स असतात, ते त्यांच्या त्यात पिंजऱ्यामधून बाहेर येतात, एक कार्ड चोचीने उचलतात आणि त्या ॲस्ट्रोलॉजरला देतात आणि ॲस्ट्रोलॉजर त्यांचं भविष्य सांगतो. हे आपण टी व्हीमध्ये पाहिलंय, बऱ्याचदा रोड साईडला पाहिलेलं आहे. ठीक आहे, काही ॲस्ट्रोलॉजर्स कार्ड्सवर भविष्य सांगत असतात, हे सांगितलं आहे तिकडं. ठीक आहे, तर बघूया अजून तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही काय काय पाहिलं. ॲस्ट्रोलॉजरकडे कोणकोणते इक्विपमेंट असतात, तर ॲस्ट्रोलॉजरकडे पंचांग असतो, माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, किंवा ॲस्ट्रोलॉजरकडे अजून काय असतं, काही शेल्स असतात. ठीक आहे, ते शेल्स टाकून तो त्याच्यावरचं भविष्य सांगत असतो. नेक्स्ट, देर आर सर्टन अनरिझनेबल बिलीफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. बघा, आपल्या समाजामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवू शकत, म्हणजे विश्वास ठेवण्यासारखं रिझन नाही आहे त्याच्याकडे. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स, किंवा अशा आपल्या एक अशा गोष्टी आहेत ज्या कशाशी रिलेटेड आहेत, सुपरस्टिशन्सशी रिलेटेड आहेत. लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरस्टिशन्स लिंक्ड विथ देम अँड मीन ऑफ देअर इरॅडिकेशन्स. बघा काय सांगितलं आहे, आपण नॉर्मली आयुष्य जगत असताना बऱ्याच अंधश्रद्धांचा आपण अंधश्रद्धा पाळत असतो किंवा फॉलो करत असतो, किंवा काही अंधश्रद्धा असतात ते आपले घरातले फॅमिली मेंबर आपल्याला सांगत असतात, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. ठीक आहे, मग त्या कोणकोणत्या अंधश्रद्धा तुम्हाला माहिती आहेत ते तुम्हाला इकडे सांगायचं आहे. वन इज गिवन फॉर यू, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. मांजर अडवी जाणे किंवा मांजरने आपला रस्ता कट केलेला आहे वगैरे असं आपण म्हणतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. अजून असे कोणकोणते तुम्हाला माहिती आहेत, असे बरेच आहेत. ठीक आहे, म्हणजे पाल चुकणे असं आपण म्हणतो, किंवा अजून काय म्हणतो आपण, सण समारंभाला काळे कपडे न घालणे, अशा पद्धतीचे. ठीक आहे, पुढचे जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, R.K. Narayan, 1906 to 2001. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writer. बघा, त्यांचं पूर्ण नाव सांगितलेलं आहे, रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी, हे त्यांचं पूर्ण नाम आहे. आणि इंडियन इंग्लिश रायटर्समध्ये ते बेस्ट नोन नॉव्हेलिस्ट आहेत म्हणून सांगितलेलं आहे. ही इज द ऑथर ऑफ 14 novels, 5 volumes of short stories and number of travelers, and has a collection to non-fiction to his credit. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, नॉव्हेलिस्ट मानलेलं आहे त्यांना. का नॉव्हेलिस्ट मानलेलं आहे, कारण त्यांनी खूप सारं लिखाण केलेलं आहे. 14 novels लिहिलेले आहेत, शॉर्ट स्टोरी लिहिलेल्या आहेत, खूप साऱ्या व्हॉल्युम्स आहेत शॉर्ट स्टोरीच्या त्यांच्या, अँड नंबर ऑफ ट्रॅव्हलर्स अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. तसंच त्यांनी नॉन फिक्शनचं पण खूप सारं कलेक्शन लिहिलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. ही आल्सो रोट हिज मेमर माय डेज इन 1975. बघा काय सांगितलेलं आहे, त्यांनी माय डेज म्हणून असं त्यांचं मेमर लिहिलेलं आहे
ते 1975 मध्ये लिहिलेलं आहे. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड ॲमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. बघा काय सांगितलेलं आहे. आपल्या लहानपणी आपण सर्वांनी मालगुडी ही सिरियल पाहिलेली आहे, ठीक आहे, किंवा तुमच्या पॅरेंट्सनी पाहिलेली असेल. आणि ती मालगुडी जी काही सिरियल होती ते R.K. नारायण यांनी एक इमॅजिन सिटी सांगितलेली आहे ती, आणि ती R.K. नारायण यांनी डायरेक्ट केलेली आहे, लिहिलेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. या मालगुडी या सिरियल्समध्ये त्यांनी रिअलिस्टिक कॅरेक्टर्स वापरलेले आहेत. आणि ते कसे टिपिकली इंडियन सेटिंगमध्ये, म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये मालगुडी हे एक खेड आहे, ठीक आहे, ते कशा पद्धतीचे आहे, तिथले लोक कसे जगत असतात, कसे राहत असतात, हे त्याच्यामध्ये सांगत असतात, ठीक आहे. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. बघा, या स्टोरीमध्ये कॉमन पीपल दाखवलेलं आहे, कॉमन पीपलची लाईफ सांगितलेली आहे, आणि ते त्यांचं आयुष्य कसं जगत असतात, ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ, अशा पद्धतीने ते त्यांचं आयुष्य जगत असतात. हिज स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर. तसंच अत्यंत साधेपणानं आयुष्य जगत आलेले हे कॅरेक्टर मालगुडी डेज किंवा मालगुडी याच्यामध्ये दाखवलेले आहेत. Narayan was introduced to American readers in 1975 by the Michigan State University Press. These include Swami and Friends, The Bachelor of Arts in 1937, The Dark Room in 1938, and Astrologer's Day and Other Stories in 1947, Mr. Sampath in 1949, The Financial Expert in 1954, Waiting for the Mahatma in 1955, The Guide 1958, and many other books. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे. अमेरिकन रीडर्स जी काय आहेत 1952 मध्ये मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस इकडे त्यांनी काय सांगितलेलं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स, बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, ॲस्ट्रोलजर्स डे अँड अदर स्टोरीज, मिस्टर संपत, द फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा, द गाईड, हे सगळे बुक्स त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्या त्या काळामध्ये लिहिलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे. चला, His novel The Guide won him the Sahitya Akademi Award in 1961, the most covered literary honor in India. त्यांची जी काही नॉवेल आहे दी गाईड, या नॉवेलसाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्डने गौरवण्यात आलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. द गाईड ही जी काही नॉवेल आहे याच्यावर हिंदी सिनेमा सुद्धा आलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये इंडियन कॉमन पीपलची लाईफ कशी असते, कसं लाईफ तो सर्वाईव्ह करत असतो याच्याबद्दल सांगितलेलं आहे, ठीक आहे. चला पुढे बघूया. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफरिंग आयरनी, अ युनिक इंडियननेस अँड अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. यांच्या लिखाणामध्ये तुम्हाला ह्युमर दिसेल, अनऑफेंडिक आयरनी दिसेल, इंडियननेस काय असतो, इंडियन पीपलची सिम्प्लिसिटी काय असते, इंडियन पीपलचा युनिकनेस काय असतो, ठीक आहे, हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. नारायण टिपिकली पोर्ट्रेट्स द peculiarities of human relationship and the ironies of Indian daily life. याच्यामध्ये त्यांनी परखडपणे सांगितलेलं आहे की इंडियन रिलेशनशिप कसं असतं, इंडियन ह्युमन रिलेशनशिप कसं असतं, कशा पद्धतीने इंडियन डेली लाईफ जगतात हे सांगितलेलं आहे. हिज स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क्ड बाय जेन्युअल ह्युमर, एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. आणि त्यांची स्टाईल हीच आहे की ह्युमर, एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी एक्सप्लेन करणे ही त्यांची स्टाईल आहे. चला तर मग पाहूया ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. पंक्च्युअली ॲट ॲस्ट्रोलॉजर्स डे म्हणजे काय सांगितलेलं आहे, भविष्य सांगणाऱ्याचा दिवस, ठीक आहे, असं सांगितलेलं आहे. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन काउरी शेल्स, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स on it, a notebook and a bundle of palmera writing. बघा, परत मी एकदा रिपीट करते आणि मग एक्सप्लेन करते.
His forehead was resplendent with scared ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took be a prophetic light and felt comforted. बघा काय सांगितलेलं आहे. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. दुपारच्या मध्यामध्ये हा आपला ॲस्ट्रोलजर जो काही आहे त्याने त्याची बॅग ओपन करून तो बसलेला आहे. ठीक आहे. त्याचे जे काही प्रोफेशनल इक्विपमेंट आहेत ॲस्ट्रोलॉजी सांगण्यासाठी, त्याचे जे काही प्रोफेशनल इक्विपमेंट आहेत ते प्रोफेशनल इक्विपमेंट तो स्प्रेड करून बसलेला आहे. कोणकोणते प्रोफेशनल इक्विपमेंट आहेत त्याच्याकडे, तर डझन्स कावरी शेल्स. कावरी शेल्स म्हणजे काय, सी ॲनिमल. आपण सर्वांनी ते कावरी शेल्स बरोबर खेळलेलो आहोत, ते कावरी शेल्स. A square piece of cloth with obscure mystic charts on it. एक चौकोनी असं स्क्वेअर पीस असलेला एक ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट आहे, ज्याला आपण पंचांग वगैरे म्हणू शकतो. ठीक आहे. असं एक मोठं चार्ट आहे. एक नोटबुक आहे. अ बंडल ऑफ पाल्मेरा रायटिंग. पूर्वीचे लोक पाम ट्रीचे लिव्स पाने वापरत होती लिहिण्यासाठी, त्याचा बंडल याच्याकडे आहे. हिज फोरहेड वॉज रिप्लेंडंट विथ स्केर्ड ॲश अँड वर्मिलियन, अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. बघा काय सांगितलेलं आहे. त्याने कपाळावरती काय केलेलं आहे, तर त्याने कपाळावरती रिप्लेंडेड म्हणजे काय सांगितलेलं आहे, ब्राईट, एकदम ठळक असं, गडद असं. कशाचा, वर्मिलियन, टिळा लावणे. कशाचा टिळा लावलेला आहे, ॲश, स्केर्ड ॲश. विभूती वगैरे म्हणतात, पांढऱ्या कलरचं असतं ते कपाळावर लावतात बघा. ठीक आहे. असं ते लावलेलं आहे. मोस्टली आपल्याला ते सगळे पंडित वगैरे लावलेलं दिसतात. असं त्याने ते कपाळावरती लावलेलं आहे. आणि ते लावल्यानंतर his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक आहे. ठीक आहे. अशा गणवेशामध्ये किंवा अशा वेशामध्ये तो आपल्या आजूबाजूला पाहतोय, कोणी कस्टमर्स येत आहेत का, दिसत आहेत का, हे तो सर्च करतोय. हे करत असताना त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक आहे. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. आणि त्याच्या ह्या अशाच वागण्यामुळे, त्याच्या अशाच वेशामुळे त्याचे क्लायंट्सना काय वाटतं, तिकडे आल्यानंतर तो भविष्य सांगणारा आहे किंवा भविष्य सूचक आहे अशी एक सिग्नल त्या क्लायंटला मिळतो आणि क्लायंटना कम्फर्ट फील होतं. The power of his eyes were considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. बघा काय सांगितलंय. तो ज्या ठिकाणी बसलेला आहे, ज्या जागेवर बसलेला आहे, त्या प्लेसची जी काही पोझिशन आहे, तसंच त्याने ते कपाळावर जे काही लावलेलं आहे, ठीक आहे, अशा अवतारांमध्ये, अशा वेशामध्ये त्याला बसलेला पाहून इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. बघा काय सांगितलेलं आहे. एक डोळा त्याचा जो काही आहे तो सुद्धा त्याने हळूच बारीक केलेला आहे. म्हणजेच काय, गूढ विचारामध्ये आहे, तो काहीतरी विचार करतो आहे. अशा आवेशामध्ये, अशा एक्सप्रेशनमध्ये तो तिकडे बसलेला आहे. म्हणजे याला खूप काही सांगता येतं, ह्याला खूप काही माहिती आहे, तो काहीतरी गहन विचारामध्ये आहे, बिझी आहे तो. अशा पद्धतीचे एक्सप्रेशन तो तिकडे बसून देत आहे. टू क्राऊन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि त्याने काय केलेलं आहे, डोक्यावरती सॅफ्रॉन कलर टर्बन म्हणजेच काय, केशरी कलरची एक पगडी घातलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचा इफेक्ट सुद्धा लोकांवर खूप चांगला होतोय. केशरी कलरचे म्हणजे भगवे वस्त्र धारण करणे, भगवा टिळा लावणे किंवा भगव्या कलरची पगडी डोक्यावर घालणे, याचं मिनिंग आपल्याला काय वाटत असतं की हे लोक कसे आहेत, संत वगैरे आहेत किंवा यांना भविष्याबद्दल खूप काही माहिती आहे, अशा पद्धतीचं आपल्याला वाटत असतं. ठीक आहे. द कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि ह्या कलरची ज्याने जी काही स्कीम केलेली आहे ती कधीही फेल गेलेली नाहीये.
People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stars. लोक त्याच्याकडे अशा पद्धतीने गोळा होत असतात, जसे मधमाशा ज्या काही असतात ते कॉस्मॉसला किंवा दहलियाला गोळा होत असतात. ठीक आहे, फ्लावर्सला गोळा होत असतात. अशा पद्धतीने लोक त्याच्याकडे गोळा होत असतात. ही सॅट अंडर द बॉट्स ऑफ अ स्प्रेडिंग tamarind tree which flanked a path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. आणि बघा काय सांगितलेलं आहे, कुठे बसलेला आहे तो, तर टॅमरिन ट्री आहे टाउन हॉल पार्ककडे. ठीक आहे, टॅमरिन चिंचेचं झाड. ठीक आहे, चिंचेचं एक झाड आहे तिकडे. त्या मार्केटमध्ये टाउन हॉल किंवा सिटी टाउन हे गाव आहे किंवा सिटी टाउन प्लेस आहे, तिकडे टाउन हॉल पार्क आहे. तर टाउन हॉल पार्कमध्ये साईडला टॅमरिन ट्री आहे, चिंचेचं एक झाड आहे. त्या चिंचेचे झाड जिकडंपर्यंत पुढंपर्यंत पसरलेला आहे, तिकडे हा आपला ॲस्ट्रोलॉजर बसलेला आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि खूप साऱ्या बाजूंनी त्याला फायदा होईल, खूप सारे लोक त्याच्याकडे येतील अशा चांगल्या पोझिशनला, अशा चांगल्या प्लेसला तो रिमार्केबल प्लेसला बसलेला आहे. ठीक आहे, वी विल कंटिन्यू ऑन टुमॉरोज लेक्चर नेक्स्ट पार्ट. ओके, थँक्यू.